Good morning, all of you. तर आपण बघतोय चॅप्टर नंबर 20 हायपोथेटिको डिडक्टिव्ह मेथड अँड हायपोथेसिस. या चॅप्टरचे काल आपण 3 पॉईंट कव्हर केले होते. आज आपण पॉईंट नंबर 4 म्हणजे कंडिशन्स ऑफ साऊंड हायपोथेसिस पासून सुरुवात करणार आहोत. पॉईंट नंबर 4 एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, कारण साऊंड हायपोथेसिसचा जो काही पॉईंट आहे याच्यावर जवळपास प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये प्रश्न आलेला आहे. तर जर एक्झामच्या दृष्टीने जर बघितलं असेल तर लॉंग नोट किंवा शॉर्ट नोटचा विचार केला तर कंडिशन्स ऑफ साऊंड हायपोथेसिस असेल, व्हेरिफिकेशन ऑफ हायपोथेसिस असेल आणि काइंड्स ऑफ हायपोथेसिस असेल, याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. काइंड्स मध्ये काही वेळा तुम्हाला 2 काइंड सांगायचे असतील किंवा काही वेळा फक्त जे काही प्रकार आहेत हायपोथेसिसचे ते क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारले जातात, जिकडे फक्त तुम्ही प्रकारांची नावं लिहायची आहेत. तर शॉर्ट नोट मध्ये आलं तर एक एक प्रकाराने एक एक त्याचं एक्झाम्पल द्यायचं आहे. तर आज आपण पॉईंट नंबर 4 पासून सुरुवात करूया. कंडिशन्स ऑफ साऊंड हायपोथेसिस. त्यात पहिला भाग आहे रिलिव्हन्स. The function of hypothesis is to explain the facts which have become problem. It can serve the purpose only if it is relevant. Relevance means one from which the fact to be explained can be deduced. याचा अर्थ लक्षात घ्या, त्याच्याशी निगडीत आणि काहीतरी संबंधित असलं पाहिजे. काहीही असंबद्ध बडबड असता कामा नये. आता रिलिव्हन्स म्हणजे काय सांगण्यापेक्षा इरिलिव्हंट म्हणजे काय याचं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. गॅलन नावाचा एक शास्त्रज्ञ होता, ज्याला माणसाच्या शरीरातली जी काही हाडं आहेत त्याच्यावर एक्सपेरिमेंट करायचे होते आणि काहीतरी हायपोथेसिस पुट फॉरवर्ड करायचं होतं. आणि ज्या काळात तो शास्त्रज्ञ होता त्या काळात माणसाच्या शरीरावर एक्सपेरिमेंट करणं किंवा डेड बॉडीवर सुद्धा एक्सपेरिमेंट करणं अलाउड नव्हतं. त्यामुळे ह्युमन बॉडीचं डायसेक्शन करणं त्याला शक्य नव्हतं. मग त्याने केलं काय, कुत्रा असेल, डुकर असेल किंवा माकड असेल, यांच्या शरीरातली जी काही हाडं आहेत त्यांच्यावर एक्सपेरिमेंट केले आणि सांगितलं माणसाच्या मांडीचं जे काही हाड आहे ते कर्व्ड आहे, म्हणजे थोडं वक्राकार आहे. हे झालं एका माणसाचं हायपोथेसिस. आता ते झाल्यानंतर याचा एक फॉलोअर राहिला, त्याचं नाव होतं वेसालियस. याने काय म्हटलं, माणसाच्या मांडीचं जे काही हाड आहे ते वक्राकार नाही, सरळ आहे. सरळ असण्याचं कारण काय, तर त्यावेळी त्याने एक हायपोथेसिस पुट फॉरवर्ड केलं. माणूस ज्या काही ट्राउझर्स वापरतोय, ज्या काही पॅन्ट्स वापरतोय, ज्या नॅरो आहेत आणि त्याच्यामुळे माणसाच्या मांडीचं हाड ह्यात सरळ झालेलं आहे. आता ही गोष्ट रिलेव्हंट आहे का, तर नाही. पॅन्टचा आणि माणसाचे हाड डेव्हलप होण्याचा काही संबंध नाही. तर सिच्युएशन प्रमाणे आपण ज्याप्रमाणे माणसाच्या शरीरात बदल होत गेले त्या प्रमाणात हाडामध्ये बदल होणं आणि त्या प्रकारचं हायपोथेसिस त्याने पुट फॉरवर्ड करणं एक्सपेक्टेड होतं. पण त्याने काय सांगितलं, आपण ज्या काही पॅन्ट्स वापरतोय, ट्राउझर्स वापरतोय, ज्या नॅरो होत गेल्यामुळे माणसाच्या मांडीचा सरळ होत झालेला आहे किंवा सरळ होत गेलेला आहे. मग अशा प्रकारचे हायपोथेसिस असतात, त्यांना इरिलेव्हंट म्हणायचे आहेत. मग हायपोथेसिस त्या प्रकारचं असतं का म्हणे, ते रिलेव्हंट असलं पाहिजे. ज्या टॉपिक विषयी तुम्ही सांगताय त्या टॉपिक विषयी अभ्यास करून त्याच्याशी निगडीत जर माहिती दिली आणि जर तो फॅक्ट एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला तर त्यावेळी त्याला आपण रिलेव्हंट मानायचं आहे. पहिली कंडिशन आहे रिलिव्हन्स. जी काही गोष्ट एक्सप्लेन करत असेल हायपोथेसिस ती त्याच्याशी निगडीत असली पाहिजे, ती अभ्यासपूर्ण असली पाहिजे आणि ती संबंधित असली पाहिजे. सेकंड आहे सेल्फ कन्सिस्टन्सी. याचा अर्थ बघा, हायपोथेसिस मस्ट नॉट बी इनकन्सिस्टंट. देअर मस्ट नॉट बी कॉन्ट्राडिक्शन बिटवीन इट्स एलिमेंट्स. म्हणजे काय, जे काय हायपोथेसिस सांगणार आहात त्याच्यामध्ये कधीही अंतर्गत वादविवाद असता कामा नये किंवा इंटरनल कॉन्ट्राडिक्शन असता कामा नये. एक्झाम्पल बघा, लिव्हिंग घोस्ट. आता भूत म्हटल्यानंतर ज्यावेळी एखादी व्यक्ती मृत बनते त्याच्यानंतर याचं भूत बनतं असं मानतात, पण या नावच काय दिलंय, लिव्हिंग घोस्ट. तर जिवंत असणं आणि भूत असणं ही गोष्ट एका शक्य आहे का, नाही. मग अशा प्रकारचं कॉन्ट्राडिक्शन हे हायपोथेसिस मध्ये कधीही असता कामा नये. जर इंटरनल जर काही वाद असतील तर ते सोडवेपर्यंत तुमचा हायपोथेसिस कधीही इस्टॅब्लिश होऊ शकत नाही किंवा इंटरनल कॉन्ट्राडिक्शन कडे लोकांचं लक्ष जाईल आणि त्यामुळे तुमचा हायपोथेसिस कधीही इस्टॅब्लिश होऊ शकत नाही. मग त्या दृष्टीने हायपोथेसिस सेल्फ कन्सिस्टंट असलं पाहिजे. म्हणजे इंटरनल जे काही ऑर्गन असतील किंवा इंटरनल जे काही एलिमेंट असतील त्यांच्यामध्ये एक सुसूत्रता असणं आवश्यक आहे. थर्ड पॉइंट आहे, हायपोथेसिस मस्ट बी केपेबल ऑफ डिडक्टिव्ह डेव्हलपमेंट. इट मस्ट बी फॉर्म्युलेटेड इन सच वे दॅट कॉन्सिक्वेन्स कॅन बी डिड्यूस फ्रॉम इट. याचा अर्थ काय, तुम्ही जे काही कारण सांगा त्याची कॅपॅसिटी अशी असली पाहिजे की जो काही सिनारिओ तुम्ही एक्सप्लेन करायचा प्रयत्न करताय तो तर एक्सप्लेन झालाच पाहिजे. त्या व्यतिरिक्त तुम्ही भविष्यात जेव्हा जे काही घडणार आहे ते तुम्हाला प्रेडिक्ट करता आलं पाहिजे, त्याचं भाकीत करता आलं पाहिजे. यालाच म्हटलेलं आहे कॉन्सिक्वेन्स. एक्झाम्पल दिले गॅलिलिओचं. गॅलिलिओने सांगितलं काय, एखादी वरून खाली पडणारी जी काही गोष्ट असेल ती खाली पडणाऱ्या गोष्टी संदर्भात किती वेळात पडेल ही तिच्या वेगावर अवलंबून असतं. याचा अर्थ काय, जेवढा वेग असेल त्या प्रमाणात कमी वेळात किंवा जास्त वेळात ती वस्तू खाली पडणार आहे. म्हणजे याच्यावरूनच गॅलिलिओने अजून एक गोष्ट सांगितली की त्या वस्तूच्या वजनाचा खाली पडण्याच्या वेळेवर काही परिणाम होत नाही. मग याच्यावरून त्यांनी भाकीत केलं की दोन वेगवेगळ्या वजनाच्या वस्तू जरी टाकल्या तरी ते एकाच वेळी खाली पोहोचतील. कारण काय, गॅलिलिओ म्हणतोय की वजनाचा आणि वरून खाली पडणाऱ्या वस्तूचा काही संबंध नाही. मग त्याने केलं काय, तर गॅलिलिओने पिसाचा झुकता मनोरा आहे तिकडे गेला आणि तिकडून दोन वेगवेगळ्या वजनाचे दोन तोफेचे गोळे खाली टाकले आणि दोन्ही गोळे एकाच वेळी खाली पोहोचले. त्याच्यामुळे लक्षात आलं की गॅलिलिओने जे काय सांगितलेलं आहे ती गोष्ट सिद्ध झाली.
म्हणून लक्षात ठेवायचं, ज्यावेळी एखादा हायपोथेसिस असेल, जे एखादी गोष्ट एक्सप्लेन करत असेल, त्यावेळी त्या गोष्टीद्वारे किंवा त्या एक्सप्लेनेशनद्वारे भविष्यात घडणारी गोष्ट सुद्धा त्याचं प्रिडिक्शन करणं, भाकीत करणं हे शक्य झालं पाहिजे. ती कॅपॅसिटी असणं एक चांगल्या हायपोथेसिसचं लक्षण आहे. पुढे टेस्टिबिलिटी. A hypothesis put forward for explaining the observed fact. So before scientists can consider it seriously, it must be find out whether the hypothesis is testable. याचा अर्थ काय? ते हायपोथेसिस जे आहे ते खरोखर टेस्ट करून, मग ते ऑब्झर्वेशनने असेल, लॅबोरेटरीमध्ये असेल किंवा फक्त निरीक्षण करून असेल, नक्की खरं याची खात्री करता येते किंवा नाही. आता काही हायपोथेसिस आहेत ज्यांची खात्री करता आली नाही किंवा जे चुकीचे आहे ते सिद्ध झाले, तरी स्वतःने ते हायपोथेसिस सोडलं नाही. जुन्या काळात ज्यावेळी मेडिकल सायन्समध्ये डेव्हलपमेंट झाली नव्हती, अशा वेळी एखादा माणूस जर आजारी पडलेला असेल, तर अशा वेळी त्याच्यावर सैतानाने काहीतरी नियंत्रण ठेवलेलं आहे, त्या शरीरामध्ये राक्षस आहे, अशा प्रकारचं काहीतरी भाकीत केलं जायचं. मग त्यावेळी म्हटलं काय जायचं, जर याला आता बरं करायचं असेल तर त्याच्या शरीरातून रक्तस्राव होणे आवश्यक आहे. म्हणजे शरीरातून सगळं रक्त जे काय आहे ते बाहेर पडू दे. त्याच्याबरोबर जो कोण डेव्हिल असेल, जो कोण सैतान असेल तो बाहेर पडेल आणि त्या माणसाला बरं वाटेल. आणि जर त्या माणसाला बरं वाटलं नाही तर म्हणायचं सैतानाला त्याचं शरीर सोडायचं नाही. मग अशा प्रकारचा हायपोथेसिस असताना हायपोथेसिस हे प्रत्येक वेळी रिअली त्या गोष्टीची जी काही खात्री करणं किंवा टेस्टिंग करणं आणि त्यानंतर ती गोष्ट एस्टॅब्लिश होणं आवश्यक आहे. आता टेस्टिंगसाठी सायंटिस्ट कितीही वेळ देऊ शकतात. त्याचं एक्झाम्पल आहे न्यूटनचं. न्यूटनला एक ग्रॅव्हिटी संदर्भात एक हायपोथेसिस तयार करायचं होतं, ज्यामध्ये त्याने प्रेडिक्ट केलं होतं की विशिष्ट दिवशी चंद्र एका विशिष्ट जागी असेल. मग तो करायचा काय, चंद्राचा आकार जो काही कमी जास्त होत आहे त्याप्रमाणे त्यांनी प्रेडिक्शन तयार केलं, तो ऑब्झर्व्ह करायचा. असे ऑब्झर्व्ह करताना त्यांनी बरीच वर्ष दिली, पण लक्षात आलं की त्याने जे काही प्रेडिक्ट केलेलं आहे त्याप्रमाणे त्या जागी चंद्र येत नाहीये. मग त्याने 10-20 वर्ष जो काही रिसर्च केला तो सगळा रिसर्च सोडून दिला. त्यानंतर झालं काय, एक फ्रेंच शास्त्रज्ञ आला, ज्याने सांगितलं की पृथ्वीची जी काही परिक्रमणाची जी काही थिअरी आहे ती चुकीची आहे. मग त्या थिअरी प्रमाणे नवीन थिअरी एका फ्रेंच शास्त्रज्ञाने पुट फॉरवर्ड केली, जी इस्टॅब्लिश झाली. न्यूटनने काय केलं, नवीन शास्त्रज्ञाने जी काही थिअरी इस्टॅब्लिश केली होती त्याद्वारे आपल्या थिअरीमध्ये मॉडिफिकेशन केले आणि नंतर त्याने ज्या ठिकाणी प्रेडिक्ट केलं होतं त्याचप्रमाणे चंद्राच्या जागा बदलत होत्या. सांगायचा उद्देश एवढाच आहे की एखादा सायंटिस्ट किती वर्षे एखादा हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी देऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही. तर न्यूटनच्या एक्झाम्पलच्या बाबतीत ते 20-25 वर्ष त्यांनी टेस्टिंगसाठी दिली. काही सायंटिस्ट कमी वेळ देऊ शकतात. पण महत्वाचं काय, ज्यावेळी एखाद्या गोष्टीचं कारण तुम्ही देणार आहात, ज्यावेळी एखादी गोष्ट हायपोथेसिसच्या मदतीने एक्सप्लेन करणार आहात, त्या प्रत्येक वेळी ती गोष्ट टेस्ट करून प्रूव्ह करणं आवश्यक आहे. जर त्या गोष्टीचं टेस्टिंग होत नसेल तर अशा वेळी ती गोष्ट सायन्समध्ये साऊंड हायपोथेसिस म्हणजे चांगला हायपोथेसिस मानता येणार नाही. कारण जी गोष्ट लॅबमध्ये प्रूव्ह होऊ शकत नाही ती रिअलिटीमध्ये सुद्धा प्रूव्ह होणं फारच कठीण असतं. ही स्लाइड समजली का बघा? जर काही शंका असेल तर विचारा, नाहीतर आपण नेक्स्ट स्लाइडकडे जाऊया. ओके, पुढे आहे, हायपोथेसिस शुड बी कम्पेटेबल विथ प्रिव्हियसली एस्टॅब्लिश्ड लॉज. Every new hypothesis must find out its place in the already existing system of laws already established by science. याचा अर्थ लक्षात घ्या, सायन्स मध्ये जे काही रूल्स आहेत, जे काही लॉज आहेत ते ऑलरेडी अरेंज केलेले आहेत. जे अरेंज केलेली जी काही सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये नवीन जो काही नियम आहे त्याने स्वतःची जागा शोधणं आवश्यक आहे. याचा अर्थ काय, तर सर्वोच्च स्थानी आपण मानतो की न्यूटनचं लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. त्याच्याखाली त्याच्यापेक्षा लहान लॉ म्हणजे आईन्स्टाईन्स थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे आणि त्याच्यापेक्षा लहान लॉ आपण गॅलिलिओज फ्रीली फॉलिंग बॉडीज मानतोय. मग अशा प्रकारे जे काही वेगळे नियम आहेत, त्यापैकी मोठा नियम त्याच्यापेक्षा लहान, अशा प्रकारे जे काही नियम अरेंज केलेले आहेत त्या अरेंज केलेल्या सिस्टीम मध्ये त्या नियमाने आपली जागा शोधणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये तो फिट इन होणं आवश्यक आहे. जर तो त्या सिस्टीम मध्ये फिट इन होत नसेल तर अशा वेळी त्याला साऊंड हायपोथेसिस मानता येत नाही. कारण काय, जे काही इस्टॅब्लिश रूल आहेत, फॉर एक्झाम्पल न्यूटनचं जर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हटलं असेल तर तो त्याच्या संदर्भात भरपूर एव्हिडन्स आहे आणि तो वेल इस्टॅब्लिश आहे. अशा वेळी जर एखादा प्रिन्सिपल त्याला डिरेक्टली कॉन्ट्राडिक्ट करायचा प्रयत्न करत असेल तर अशा वेळी न्यूटनच्या नियमावर संशय घेण्यापेक्षा जे प्रिन्सिपल त्याला चॅलेंज करतंय त्याच्यावर संशय घेतला जाईल आणि त्यामुळे ते सिद्ध होऊ शकत नाही. मग या दृष्टीने हायपोथेसिसने प्रत्येक वेळी किंवा मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये जी काही इस्टॅब्लिश चेन असेल, जे काही इस्टॅब्लिश रूल असतील त्यांच्याशी कम्पॅटेबल असतात, त्या सिस्टीम मध्ये फिट इन होणं आवश्यक आहे. आणि याच्याशी एक कॉन्ट्राडिक्टरी व्ह्यू पण सायंटिस्टचा आहे, याचं कारण पण सांगतोय. मुळात हायपोथेसिस का शोधलं जातं, आपण हायपोथेसिस जर कालच्या लेक्चरमध्ये आपण जे काही डिस्कस केलं ते जर आठवलं असेल तर लक्षात येईल, ज्या वेळी इस्टॅब्लिश रूल असेल, तो जो काही तुमच्या समोर सर्कमस्टन्सेस असेल, जे काही न्यू फॅक्ट असेल तो एक्सप्लेन करू शकत नाही त्यावेळी आपण हायपोथेसिस कडे जातो. त्यामुळे ज्यावेळी हायपोथेसिस येईल त्यावेळी काही केसेसमध्ये कॉन्ट्राडिक्शन हे येणारच आहे. मग अशा वेळी फक्त कॉन्ट्राडिक्शन आलं म्हणून ते गोष्ट गुड हायपोथेसिस नाही हे मानणं चुकीचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आपण जर टोलेमिकचं आणि कोपर्निकसचं एक्झाम्पल घेतलं, टोलेमिकच्या मते सर्व ग्रह जे असतील किंवा सूर्य असेल ते पृथ्वीभोवती फिरत होते. त्याचं जे काय हायपोथेसिस होतं वेल इस्टॅब्लिश होतं. पण नंतर कोपर्निकस आला आणि त्याने सांगितलं सूर्यमालेचा केंद्रबिंदू हा सूर्य आहे. मग अशा एक कॉन्ट्रडिक्शन जरी झालं असेल तर त्याच्यानंतर लक्षात आलं की कोपर्निकसचं बरोबर आणि टोलेमिकचं चुकीचं आहे. यात सांगायची एकच गोष्ट आहे
की लक्षात घ्या, हायपोथेसिस जे काय असेल त्याने एक्झिस्टिंग रूलची कंपॅटिबल असावं, पण प्रत्येक वेळी तो असेलच असं नाही. काही वेळा एक्झिस्टिंग रूल जे एक्सप्लेन करू शकत नाही ते एक्सप्लेन करण्याची कॅपॅसिटी किंवा ते एक्सप्लेन करण्याचीच हायपोथेसिस पुट फॉरवर्ड केलं जाईल, ती इतरांची कॉन्ट्राडिक्टरी असेल आणि इतरांची ते कॉन्ट्राडिक्टरी आहे म्हणून ते चुकीचं आहे असं मानलं जाणार नाही. नेक्स्ट पॉइंट आहे सिम्प्लिसिटी. अ सिम्पलर हायपोथेसिस इज वन विच मेक्स द मिनिमम नंबर ऑफ इंडिपेंडंट अझम्पशन. याचा अर्थ लक्षात घ्या, गृहीतक असणं. एखाद्या हायपोथेसिस मध्ये जेवढ्या कमी प्रमाणात गृहीतक असतील तेवढ्या प्रमाणात ते हायपोथेसिस जे आहे ते चांगलं आहे असं मानलं जातं. आणि सेकंड पॉइंट आहे कॅपॅसिटी टू एक्सप्लेन न्यू फॅक्ट्स. याचा अर्थ काय, त्या हायपोथेसिसने जेवढे कमी प्रमाणात गृहीतक असले पाहिजेत तेवढ्याच प्रमाणात त्याची कॅपॅसिटी असली पाहिजे की आता जे काही घडतंय ते एक्सप्लेन करणं, त्याचप्रमाणे त्या पॅटर्नचं ज्यावेळी काही भविष्यात घडेल ते सुद्धा एक्सप्लेन करणं. जसं आपण न्यूटनचा रूलचा जर विचार केला असेल, आज वरून खाली पडणारी गोष्ट असेल किंवा उंचावरून टाकून खाली पडणारी गोष्ट असेल आणि भविष्यात पडणारी गोष्ट असेल, प्रत्येक गोष्ट न्यूटनचा जो लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तो एक्सप्लेन करू शकतो. मग तीच गोष्ट साऊंड हायपोथेसिस करणं एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी गृहीतक असली पाहिजे आणि त्याने एक कॅपॅसिटी ठेवली पाहिजे की जे मी आज एक्सप्लेन करतोय त्याचप्रमाणे भविष्यात सुद्धा याच पॅटर्नच्या ज्यावेळी गोष्टी घडतील त्यावेळी मी ते एक्सप्लेन करू शकेन. Last point, a sound hypothesis must provide at least as satisfactory solution as other alternative hypotheses. The need for this requirement arises because a hypothesis is proposed against the background of an alternative hypothesis. A scientist cannot give weight to his hypothesis if it is less satisfactory than its rival. याचा अर्थ लक्षात घ्या, ज्यावेळी आपण एखादा हायपोथेसिस पुट फॉरवर्ड करतो, एखादी गोष्ट एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपण जे काही एक्सप्लेन करतोय ती एकमेव गोष्ट असते असं नाही. त्याच्या मागे किंवा त्याच्या आसपास असंख्य अशी व्यक्ती असतील ज्या असंख्य हायपोथेसिस असतील जे देत असतील. म्हणजे आपण काय म्हणायचंय, आपलं जे काही हायपोथेसिस आहे त्याने इतरांपेक्षा अधिक समाधानकारकपणे ती गोष्ट स्पष्ट करणं, ती गोष्ट समजावून सांगणं एक्सपेक्टेड आहे. अगेन एक्झाम्पल आपण जर टोलेमिकचं घेतलं असेल, त्याने जी काही सिस्टीम सांगितली होती त्याच्यामुळे व्हायचं काय, पृथ्वीभोवती मंगळ ग्रह फिरतोय आणि टोलेमिकने सांगितलं होतं की मंगळ ग्रह पृथ्वीभोवती फिरताना मध्ये मध्ये थांबतोय आणि नंतर पुन्हा त्याचं परिक्रमण सुरू करतोय आणि यामुळेच पृथ्वीभोवती मंगळ ग्रह फिरताना तो मागे जातोय असा आभास होतोय. हे झालं टोलेमिकचं. ऍज कम्पेअर टू कोपर्निकसने काय सांगितलं, तर पृथ्वीचा जो काही भ्रमणाचा वेग आहे तो वेग हा मंगळाच्या भ्रमणाच्या वेगापेक्षा जास्त आहे. त्यामुळे होतंय काय, प्रत्येक वेळी आपण पृथ्वीकडून ज्यावेळी मंगळाकडे बघणार आहोत ते मंगळ ग्रह आपल्याला मागे जाताना दिसणार आहे. कारण काय, पृथ्वीची जी काही फिरण्याची गती आहे ती जास्त आहे. जर आता आपण ट्रेनने किंवा बसने किंवा टू व्हीलरने प्रवास करत असाल आणि जर तुम्ही आजूबाजूला बघितलं तर तुम्ही ट्रेनने म्हणा, बसने म्हणा किंवा मोटरसायकलने म्हणा पुढे जात असतात, पण तुम्हाला झाडं मागे जाताना दिसत असतात. प्रत्यक्षात झाड हालचाल करत असतं का, नाही, आपण हालचाल करत असतो. तीच गोष्ट पृथ्वीच्या संदर्भात आणि मंगळ ग्रहाच्या संदर्भात असते. आपली गती जास्त असल्यामुळे मंगळ मागे जातोय असं वाटतं. मग या गोष्टीने जर विचार केला असेल, टोलेमिकने जे काही एक्सप्लेनेशन सांगितलं मंगळाचं थांबत थांबत परिक्रमण करण्याचं आणि कोपर्निकसने की मंगळाचा वेग कमी आहे म्हणून तो मागे जातो वागणं, तर दोन्हीमध्ये कोपर्निकसने जे काही सांगितलंय ते अधिक समाधानकारक वाटतं टोलेमिक पेक्षा. आणि त्यामुळे कोपर्निकसने जे काही हायपोथेसिस सांगितलं, जी काही थिअरी सांगितली ती आज ऍक्सेप्टेड आहे किंवा वेल ऍक्सेप्टेड आहे. तीच गोष्ट साऊंड हायपोथेसिस करणं एक्सपेक्टेड आहे. ज्यावेळी तुमच्यापेक्षा कॉन्ट्राडिक्ट किंवा वेगवेगळी हायपोथेसिस एकाच टॉपिकवर असतील त्यावेळी अधिक समाधानकारकपणे ती गोष्ट जो एक्सप्लेन करू शकेल त्याला बेस्ट हायपोथेसिस किंवा साऊंड हायपोथेसिस मानायचं आहे. ही स्लाइड समजली का बघा. जर काही शंका असेल तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. नेक्स्ट स्लाइड कडे येतोय. व्हेरिफिकेशन ऑफ हायपोथेसिस. व्हेरिफिकेशन ऑफ हायपोथेसिस कन्सिस्ट इन फाइंडिंग आउट वेदर इट इज इन एग्रीमेंट विथ फॅक्ट. याचा अर्थ काय, एखादी गोष्ट व्हेरीफाय करणं, त्याची खात्री करणं. खात्री करणं म्हणजे काय, वास्तवात ज्या काही गोष्टी असतील, जी काही माहिती असेल त्याच्याशी मिळती जुळती माहिती तुम्ही तुमच्या हायपोथेसिस मध्ये देत आहात किंवा नाही. आता एखादी गोष्ट व्हेरीफाय करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिला आहे डायरेक्ट व्हेरिफिकेशन आणि दुसरं इनडायरेक्ट व्हेरिफिकेशन. डायरेक्ट व्हेरिफिकेशन कन्सिस्ट इन ऑब्झर्विंग द थिंग्स विच द टर्म इन दी हायपोथेसिस रेफर टू. याचा अर्थ काय, ज्यावेळी हायपोथेसिस तयार करण्यात येईल एखाद्या गोष्टी संदर्भात तर डिरेक्टली त्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करणं, डिरेक्टली त्या गोष्टीवर एक्सपेरिमेंट करणं आणि ती खरी आहे की खोटी आहे ठरवणं, याला म्हणायचं डायरेक्ट व्हेरिफिकेशन. फॉर एक्झाम्पल बघा, हायपोथेसिस ऑन नायट्रोजन. झालंय काय, एक शास्त्रज्ञ होता ज्याने सांगितलं की हवेतून आपण जो नायट्रोजन कलेक्ट करतो आणि इतर स्त्रोत जे आहेत त्याच्यातून जो नायट्रोजन कलेक्ट करतो, या दोन्हीमध्ये जर कंपॅरिझन केलं असेल तर हवेतून कलेक्ट केलेला नायट्रोजन आहे त्याचं वजन जास्त आहे इतर सोर्स मधून कलेक्ट होणाऱ्या नायट्रोजन पेक्षा. याचा अर्थ काय, हवेतून आपण जो काही नायट्रोजन कलेक्ट करतोय त्याच्यामध्ये काही ना काहीतरी एक घटक आहे ज्याच्यामुळे वजन वाढतंय. याने केलं काय, ऍक्च्युअली हवेतील नायट्रोजन कलेक्ट केला, इतर नायट्रोजन कलेक्ट केला आणि बघितलं की कोणकोणते इन्ग्रेडियंट आहेत आणि त्यावेळी लक्षात आलं की जो नायट्रोजन आपण हवेतून कलेक्ट केला त्याच्यामध्ये 1% आर्गॉन नावाचा एक घटक होता.
त्याच्यामुळे वजन वाढत होतं. मग याला म्हणायचंय डायरेक्ट व्हेरिफिकेशन. ज्या ठिकाणी आपण काय करतोय, ज्या गोष्टी संदर्भात हायपोथेसिस आहे, डिरेक्टली त्या गोष्टीवर आपण एक्सपेरिमेंट करतोय किंवा डिरेक्टली ती गोष्ट ऑब्झर्व्ह करतोय आणि ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे याची खातरजमा करतोय. Second point is indirect verification. It consists of deducing consequence from a hypothesis and testing those consequences by appeal to facts. याचा अर्थ काय? ज्यावेळी एखादा हायपोथेसिस एखादी थिअरी पुट फॉरवर्ड केली जाईल त्यावेळी त्या थिअरीच्या मदतीने एखादा भाकीत करायचं. ज्यावेळी असं भाकीत तयार केलं जाईल त्यावेळी ते जे काही भाकीत असेल, ते जे काही प्रिडिक्शन असेल ते खरं आहे की खोटं आहे ते चेक करायचं आणि जर ते प्रिडिक्शन खरं निघालं तर ओरिजिनल थिअरी खरी आहे असं मानायचंय. फॉर एक्झाम्पल बघा गॅलिलिओस हायपोथेसिस अँड फ्रीली फॉलिंग ऑफ बॉडीज, यामध्ये त्याने काय सांगितलं होतं, तर एखादी वस्तू वरून खाली पडत असताना किती वेळात पडेल हे त्याच्या वेगाच्या प्रमाणात डिसाईड केलेलं असेल किंवा वेगाच्या प्रमाणावर डिपेंडेड असेल. मग अशा ठिकाणी त्याने काय सांगितलं, त्याच्या वजनाचा काही संबंध नसतो. मग याच्यावरून एक कॉन्सिक्वेन्स तयार करण्यात आला की वजन कमी असू दे जास्त असू दे दोन्ही गोष्टी एकाच वेळी खाली पडते. मग त्याचं टेस्टिंग करण्यात आलं की पिसाच्या झुकत्या मनावरून दोन तोफेचे वेगवेगळ्या वजनाचे गोळे खाली टाकण्यात आले आणि दोन्ही गोळे वेगवेगळ्या वजनाचे असून पण एकाच वेळी खाली पडले. याचा अर्थ काय, वजन कमी जास्त जरी असलं तरी वस्तू एकाच वेळी खाली पडते आणि हे कॉन्सिक्वेन्स बरोबर आल्यामुळे गॅलिलिओचा जो काही हायपोथेसिस आहे तो सिद्ध झालाय. मग ज्यावेळी एखाद्या ओरिजिनल थिअरीवरून आपण काय करणार आहोत, प्रेडिक्शन करणार आणि जर ते प्रेडिक्शन खरं झालं असेल किंवा जर एक्सपेरिमेंट खरं झालं असेल तर ओरिजिनल गोष्ट बरोबर आहे असं मानतो. त्यावेळी होते इनडायरेक्ट व्हेरिफिकेशन. ही स्लाइड हा पॉईंट क्लिअर झालाय का बघा, याच्यावर शॉर्ट नोट येऊ शकते. नेक्स्ट स्लाइड कडे येतोय. प्रूफ ऑफ हायपोथेसिस. यात पहिला पॉइंट आहे व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशन इज द मीन्स बाय व्हिच सायन्स डिटरमाइन्स the extent of evidence for a hypothesis. One hypothesis is preferred to another when the evidence for it includes not only the evidence for its rival but some further evidence. इकडे पुन्हा एकदा तीच गोष्ट सांगितलेली आहे की सायन्सच्या संदर्भात एखादी थिअरी एखादा हायपोथेसिस स्वीकारताना काय केलं जाईल, तर दोन थिअरी दोन हायपोथेसिस कम्पेअर केले जातील आणि कम्पेअर केल्यानंतर कोण जास्त चांगला पुरावा देत आहे, जास्त चांगली माहिती देत आहे हे बघितलं जाईल. जो जास्त चांगली माहिती देईल, जी त्याच्या रायवल पेक्षा जास्त असेल त्याला जास्त प्रमाणात प्रिफरन्स दिला जाईल. किंवा इन शॉर्ट यांना काय म्हणायचं आहे, जो काय घटक आहे तो मी एकटा किंवा एकुलता एक असा हायपोथेसिस आहे जो बेटर एक्सप्लेन करू शकेल. ही जर गोष्ट सिद्ध झाली तर ती गोष्ट व्हेरीफाय झाली असं सायंटिस्ट मानतं. पण प्रत्यक्षात ही गोष्ट शक्य नाहीये, कारण प्रत्येक मिनिटाला नवीन नवीन हायपोथेसिस हे पुट फॉरवर्ड केले जातात, नवीन नवीन हायपोथेसिस हे प्रपोज केले जातात. त्याच्यामुळे एखादा घटक एक्सप्लेन करण्याची कॅपॅसिटी फक्त एकाच हायपोथेसिस मध्ये आहे असं मानणं चुकीचं आहे. तरी पण प्रूफ ऑफ हायपोथेसिस म्हटल्यानंतर एकच गोष्ट लिहायची आहे की व्हेरिफिकेशन म्हणजे काय, तर इतरांच्या कंपॅरिझन मध्ये मी जास्त चांगल्या प्रकारे माहिती देऊ शकतो ही गोष्ट सिद्ध करणं. ती झाली तर हायपोथेसिस प्रूव्ह होण्याची कॅपॅसिटी किंवा प्रोबॅबिलिटी जास्त आहे असं मानलं जाईल. दुसरं आहे कन्सायन्स ऑफ इंडक्शन. आता याचा अर्थ काय, हायपोथेसिस बिकम्स स्ट्रेंथन इफ इट इज शोन दॅट इट इज ऑफ अ सिमिलर पॅटर्न एज द अदर हायपोथेसिस दॅट हॅव बीन एस्टॅब्लिश इंडिपेंडेंटली. याचा अर्थ काय, एखादा हायपोथेसिस प्रूव्ह होण्यासंदर्भात प्रोबॅबिलिटी असेल ती वाढत जाईल जर तुम्ही सिद्ध करू शकला की माझं जे काय हायपोथेसिस आहे ते सेम पॅटर्नचं आहे एका इस्टॅब्लिश हायपोथेसिस सारखं. फॉर एक्झाम्पल बघा, एक येलो फिवरची साथ आली होती त्यावेळी लक्षात आलं की ज्या ज्या ठिकाणी येलो फिवर आहे त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा डास आहे आणि त्याच्या चावण्यामुळे हा येलो फिवर होत आहे. मग अशा वेळी झालं काय, जशी येलो फिवरचा हायपोथेसिस होतं त्याचप्रमाणे मलेरियावर सुद्धा रिसर्च झाला होता आणि लक्षात आलं होतं डासामुळे मलेरिया होतो. मग जर मलेरियाची थिअरी इस्टॅब्लिश झाली असेल तर त्याचा आधार घेऊन येलो फिवरची सुद्धा थिअरी इस्टॅब्लिश होऊ शकते, कारण दोघांमध्ये सेम पॅटर्न आहे जो आहे डास चावण्याचा. मग अशा प्रकारे एखादी थिअरी प्रूव्ह करताना जर तुम्हाला त्याच पॅटर्नची अजून एक थिअरी मिळेल जी वेगळ्या सब्जेक्टवर आहे पण इन सिमिलर पॅटर्न आहे, तर तिचा आधार घेऊन आपण आपली थिअरी आपला हायपोथेसिस प्रूव्ह करू शकतो किंवा ती प्रूव्ह होण्याची प्रोबॅबिलिटी वाढवू शकतो. नेक्स्ट आहे एक्सप्लानेटरी पॉवर. One of the means of establishing hypothesis is showing that explanation provided by it is more satisfactory than the explanation offered by other. याचा अर्थ काय, एखादे जर दोन हायपोथेसिस असतील आणि दोन्हीमध्ये जर कंपॅरिझन असेल आणि कोणतं प्रूव्ह होणार ठरवायचं असेल तर जो बेटर एक्सप्लेनेशन देईल, अधिक चांगल्या प्रकारे अधिक समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकेल त्याला आपण प्रूव्ह झाले असं मानू शकतो. आता हायपोथेसिस ऑन बर्निंग आपण एक थिअरी बघितली होती ज्या ठिकाणी एक प्रोजेस्टन नावाची थिअरी होती. ज्याच्यामध्ये व्हायचं काय, त्याने सांगितलं होतं एखादी वस्तू जळाल्यानंतर जो काही घटक तयार होतो त्याचं वजन ओरिजिनल वस्तूपेक्षा कमी असतं. कारण काय, जळताना काही घटक हे त्या वस्तूमधून निघून जातात आणि जे काही राहतंय त्याचं वजन हे मूळ घटकापेक्षा कमी असणार आहे. म्हणजे प्रोजेस्टन थिअरीच्या अगेन्स्ट अजून एक थिअरी आली ज्याने सांगितलं काय, मेटल जळाल्यानंतर त्याचं वजन आणि जळाल्यानंतर जी काही फूड मिळते त्याचं वजन कम्पेअर केलं असता जळल्यानंतर जे काही मिळतंय त्याचं वजन जास्त आहे.
मग याचं कारण काय त्यांनी शोधलं काय, तर ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. मग ज्वलन होत असताना ती वस्तू सोबतच हवेतील ऑक्सिजन एकत्र होतो आणि त्यामुळे वजन वाढतं. मग या ठिकाणी बर्निंगच्या संदर्भात बेटर एक्सप्लेनेशन कोण दिलं, तर ते लेटेस्ट थिअरी दिलं जे म्हणते की ऑक्सिजनची गरज भागते. मग अशा वेळी होणार काय, जर आपण पॉझिस्टन थिअरीचा विचार केला असेल आणि जर आपण लॅव्हेजियरच्या थिअरीचा विचार केला असेल, तर जी थिअरी नंतर आली ज्याने सांगितलं की ऑक्सिजनची गरज असते ज्वलनासाठी आणि ऑक्सिजनच्या वस्तूची जी काही भुकटी राहते त्याच्यामध्ये मिक्स झाल्यामुळे वजन वाढतंय, ती थिअरी बेटर एक्सप्लेन करते बर्निंग का होते आणि बर्निंग कसं होतंय. त्यामुळे जी थिअरी बेटर एक्सप्लेनेशन करते ती थिअरी प्रूव्ह झाली असं मानलं जाईल. ही स्लाइड क्लिअर झाली आहे का बघा, समजलं का बघा. जर काही शंका असेल तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. नेक्स्ट स्लाइड आतोय. Predictive power. When new hypothesis is found to be capable of predicting and explaining new phenomena, it is said to be firmly established. इकडे पुन्हा तीच गोष्ट सांगितली की ज्या ज्यावेळी तुम्ही हायपोथेसिस तयार करता त्यावेळी ते फक्त तुमच्या समोर असणाऱ्या एखाद्या नवीन फॅक्ट किंवा नवीन सर्कमस्टन्सेस एवढं लिमिटेड असता कामा नये. त्याने ते एक्सप्लेन करण्याबरोबरच भविष्यात काय होणार आहे किंवा भविष्यात एखादी घटना घडली तर ती सुद्धा एक्सप्लेन करण्याची कॅपॅसिटी ठेवली पाहिजे. जर एखादा हायपोथेसिस असेल ज्याने प्रेझेंट मध्ये जे काय घडलंय ते एक्सप्लेन केलं, प्लस इन फ्युचर एखादी घटना घडली ती जर एखाद्या जुन्या हायपोथेसिसच्या मदतीने सॉल्व्ह करता आली असेल, त्याचं कारण शोधता आलं असेल, तर अशा वेळी ते हायपोथेसिस फर्मली इस्टॅब्लिश झालेलं आहे, वेल इस्टॅब्लिश झालं आहे असं मानलं जाईल. पुढे आहे क्रुशियल एक्सपेरिमेंट. क्रुशियल एक्सपेरिमेंट इज दॅट एक्सपेरिमेंट विच हेल्प्स टू डिसाइड बिटवीन टू रायवल हायपोथेसिस. याचा अर्थ काय, काही वेळा एकाच सब्जेक्टवर वेगवेगळ्या प्रकारची हायपोथेसिस असतात आणि दोघांकडेही सफिशियंट एव्हिडन्स असतो. एकाकडे जास्त दुसऱ्याकडे कमी असं मानता येत नाही. मग अशा वेळी काय केलं जातं एक क्रुशियल एक्सपेरिमेंट, ज्याद्वारे एक्सपेरिमेंट मध्ये जो सक्सेसफुल होईल त्याला आपण प्रूव्ह झालं असं मानायचं आणि जो झाला नाही त्याला आपण डिस्प्रूव्ह मानायचं आहे. या संदर्भात एक्झाम्पल बघा, न्यूटन्स पार्टिकल थिअरी आणि ह्युजेन्स वेव्ह थिअरी. आज झालं होतं काय, न्यूटन्स पार्टिकल थिअरी प्रमाणे न्यूटनचं मत होतं जो काही प्रकाश आहे त्याचा वेग हा पाण्यात जास्त असणार आहे. ह्युजेनची वेव्ह थिअरी म्हणत होती प्रकाशाचा वेग हा हवेत जास्त असणार आहे. मग अशा वेळी झालं काय, तर फोकाल्ट नावाचा एक शास्त्रज्ञ होता ज्याने एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्या लक्षात आलं की पाण्यापेक्षा हवेमध्ये प्रकाशाचा वेग जास्त आहे. याच्यामुळे झालं काय, न्यूटनची थिअरी आणि ह्युजेन थिअरी दोघांकडे सफिशियंट एव्हिडन्स होता, तरी पण या फोकालच्या एक्सपेरिमेंटमुळे झालं काय, लक्षात आलं की प्रकाशाचा वेग हा हवेत जास्त आहे. त्यामुळे ह्युजेनची थिअरी जी होती ती इस्टॅब्लिश झाली आणि न्यूटनची पार्टिकल थिअरी इस्टॅब्लिश झाली नाही. क्रुशियल एक्सपेरिमेंट म्हणजे काय, तर ज्यावेळी दोन कॉन्फ्लिक्टिंग हायपोथेसिस असतील अशा वेळी त्या हायपोथेसिस पैकी कोणतं हायपोथेसिस निवडायचं हे डिसाईड करण्यासाठी एक एक्सपेरिमेंट केलं जातं, ज्याला आपण म्हणायचे क्रुशियल एक्सपेरिमेंट. डिसाईड करेल दोन कॉन्फ्लिक्टिंग पैकी कोणती थिअरी बरोबर आहे आणि कोणती थिअरी चुकीची आहे. Next is simplicity. When two rival hypotheses have same evidence, same explanatory power, and crucial experiment is also not possible to be helpful, then simpler hypothesis is preferred. याचा अर्थ काय, दोन थिअरी आहेत, दोन थिअरी असतील, त्याच प्रमाणात दोघांकडे सफिशियंट एव्हिडन्स पण असेल आणि क्रुशियल एक्सपेरिमेंट जर शक्य नसेल तर जे सर्वात सोपं असेल, सर्वात साधं असेल, जे समजण्यास सर्वात जास्त सोपं होईल ती गोष्ट ही प्रूव्ह झाली असं मानलं जाईल, तीच गोष्ट फक्त स्वीकारली जाईल. ही स्लाइड क्लिअर झाली आहे का बघा. जर काय समजलं नसेल तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. तर चॅप्टरच्या लास्ट पॉईंट कडे जाऊया. काइंड्स ऑफ हायपोथेसिस. पहिला आहे एक्सप्लानेटरी हायपोथेसिस. अँड एक्सप्लानेटरी हायपोथेसिस इज ऍडव्हान्स टू एक्सप्लेन द डेटा ऑफ ऑब्झर्वेशन. याचा अर्थ काय, आपण ऑब्झर्व केलेली, आपण निरीक्षण केलेली एखादी गोष्टींमध्ये नक्की काय घडलंय हे याचं ज्यावेळी स्पष्टीकरण देण्यासाठी हायपोथेसिस देण्यात येतं त्यावेळी आपण त्याला म्हणायचं एक्सप्लानेटरी हायपोथेसिस. एक्झाम्पल आहे युरेनसचं. शास्त्रज्ञांनी काय केलं होतं, युरेनसची जी काही परिक्रमा किंवा भ्रमणाची जी काही कक्षा आहे किंवा जे काही ऑर्बिट आहे ते डिसाईड केलेलं होतं, कॅल्क्युलेटेड केलेलं होतं. पण ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की युरेनस त्याच्या ऑर्बिटमध्ये फिरत नाहीये, त्यावेळी त्यांनी एखादा हायपोथेसिस पुट फॉरवर्ड केलं की एखादा काहीतरी ग्रह आहे ज्याचे ग्रॅव्हिटेशनल फोर्स युरेनसच्या ऑर्बिटमध्ये इंटरफेअर करते आणि नंतर शोध लागला नेपच्यूनचा. मग याला म्हणायचं एक्सप्लेनेटरी हायपोथेसिस. ज्या ठिकाणी त्यांनी जो काही डिफरन्स ऑब्झर्व केला की आमचं कॅल्क्युलेटेड ऑर्बिट अशा प्रकारचं आहे आणि युरेनसचं ऑर्बिट ऍक्च्युअल ऑर्बिटमध्ये आणि आमच्या कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी फरक येतोय. मग या ऑब्झर्वेशन जे काही असेल डिफरन्स त्याचं कारण काय हे एक्सप्लेन करणं जे हायपोथेसिस असेल त्याला म्हणायचं एक्सप्लेनेटरी हायपोथेसिस. दुसरा प्रकार आहे डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस. A descriptive hypothesis symbolizes the connection between the different elements of a phenomena. Example, Ptolemaic system.
इकडे काय सांगितलंय तर एखाद्या घटनेमध्ये वेगवेगळे घटक असतात आणि हे जे काही घटक आहेत त्यातील रिलेशन जो काही एस्टॅब्लिश करतो त्यात नक्की कनेक्शन काय ते सांगायचं जो काम करतो त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस म्हणायचंय. फॉर एक्झाम्पल टॉलेमिक सिस्टीम मध्ये त्याने काय सांगितलं पृथ्वीभोवती इतर ग्रह फिरतायत आणि या संदर्भात त्यांनी पृथ्वी आणि इतर ग्रहामध्ये रिलेशन एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला. त्याहीपेक्षा चांगला एक्झाम्पल न्यूटनचं घेऊ शकतो ज्याने ग्रॅव्हिटीचा शोध लावल्यानंतर काही अशा प्रकारचे हायपोथेसिस आणले ज्याद्वारे लक्षात आलं की चंद्राचं पृथ्वीभोवती फिरणं असेल आणि भरती आणि ओहोटी येणं असेल यांचं एकमेकांशी कशा प्रकारे संबंध आहे. इकडे चंद्र असेल पृथ्वी असेल आणि समुद्राची भरती आणि ओहोटी असेल यांच्या संदर्भात जे काही रिलेशन जी काही लिंक त्याने एस्टॅब्लिश केली अशा प्रकारच्या हायपोथेसिसला आपण डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस म्हणायचं आहे. ज्या ठिकाणी एखाद्या घटनेत जे काही लहान लहान घटक असतील त्या घटकांमध्ये कशा प्रकारे कनेक्शन आहे कशा प्रकारे लिंक आहे ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला जातो त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस म्हणायचं आहे. नेक्स्ट आहे एनालॉजिकल हायपोथेसिस. इट एक्सप्लेन्स फिनोमिना बाय शोइंग सिमिलॅरिटीज विथ सम अदर फिनोमिना. याचा एनालॉजिकलचा अर्थ लक्षात घ्या या एनालॉजीचा अर्थ लक्षात घ्या. आपण काय करतो एखाद्या घटका संदर्भात सॅम्पल घेतो त्याच्यावर टेस्ट करतो आणि जे त्या सॅम्पल संदर्भात खरं आहे ते त्या कम्प्लीट क्लास संदर्भात खरं आहे असं मानतो याला आपण एनालॉजी मानतो. मग हायपोथेसिसच्या संदर्भात पण तेच आहे. एखादी घटना एक्सप्लेन करून त्याद्वारे भविष्यात ज्या ज्यावेळी ती घटना होईल त्यावेळी हेच त्याचं कारण असेल असं ज्यावेळी मानलं जाईल त्यावेळी आपण त्याला एनालॉजिकल हायपोथेसिस म्हणायचंय. फॉर एक्झाम्पल बघा मेटलचा जो काही क्लास आहे ज्याच्यामध्ये नक्की किती मेटल आहेत हे आपण सांगू शकत नाही. त्यापैकी काही मेटल्स घेण्यात आले त्यांच्यावर एक्सपेरिमेंट केल्याने लक्षात आलं की ते गुड कंडक्टर आहेत ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे त्याच्यातून ते विजेचे सुवाहक आहेत. मग यातनं त्याने काय प्रेडिक्ट केलं जर मेटलच्या क्लासमध्ये काही मेटल मधून इलेक्ट्रिसिटी जात असेल तर याचा अर्थ प्रत्येक मेटल मधून सुद्धा इलेक्ट्रिसिटी ही पास होऊ शकेल किंवा इलेक्ट्रिसिटी ही आहे ती जाऊ शकेल. मग याच्यावरून त्याने कोणती गोष्ट केली तर सॅम्पल वरून कंप्लीट जो मेटलचा क्लास होता त्याच्या संदर्भात प्रिडिक्शन दिली किंवा त्याच्या संदर्भात कन्क्लुजन काढायचा प्रयत्न केला. म्हणजे ज्यावेळी हायपोथेसिस अशा प्रकारचं प्रिडिक्शन करतं ज्या ठिकाणी काही घटनांवरून भविष्यात ज्या काही घटना होणार असतील त्यांच्यानुसार तशाच प्रकारे होईल किंवा तेच कारण असेल असं सांगण्याचा प्रयत्न करतं त्यावेळी त्याला एनालॉजिकल हायपोथेसिस म्हणायचं आहे. वरील दोन प्रकार याच्यात काय फरक होता बघा. एक्सप्लेनेटरी डिस्क्रिप्टिव्ह हे फक्त त्या घटनेपुरते मर्यादित होते पण एनालॉजिकल हा ती घटना प्लस भविष्यात जे काय घडणार आहे ते सुद्धा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत होता. ही स्लाइड क्लिअर झाली का बघा. जर काही शंका असेल तर विचारा. Next slide. Ad hoc hypothesis. It is one which accounts for only that set of facts for the explanation of which it has been advanced. याचा अर्थ काय हे अशा प्रकारचं हायपोथेसिस असतं जे एका विशिष्ट घटनेपुरतच मर्यादित असतं. फॉर एक्झाम्पल युरेनस असू शकेल किंवा आपण कोणती एक्सपिडिशन बघितलं होतं त्या ठिकाणी साऊथ सी आयलंड असेल आणि साऊथ अमेरिका असेल ज्या ठिकाणच्या लोकांच्या ज्या काही परंपरा होत्या ज्या काही ट्रॅडिशन होत्या ज्यामध्ये सिमिलॅरिटीज आढळली मग अशी फक्त ती गोष्ट एक्सप्लेन करण्याची हायपोथेसिस झालं की साऊथ अमेरिकेत जी काही माणसं आहेत तेच पूर्वज आहेत साऊथ सी आयलंडच्या लोकांचे. मग अशा प्रकारे फक्त विशिष्ट घटनेपुरतं मर्यादित जे हायपोथेसिस असतं त्याला आपण ऍड हॉक हायपोथेसिस मानतो कारण त्याचा संबंध फक्त त्या घटनेपुरता असतो. भविष्यात जे काही घडलं असेल किंवा भूतकाळात जे काही घडलं असेल या संदर्भात ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यांचा जो काही स्कोप असतो तो फक्त त्या पर्टिक्युलर घटनेपुरताच मर्यादित असतो. वर्किंग हायपोथेसिस. इट इज अ सपोजिशन विच इज ऍडव्हान्स सोडली फॉर द पर्पज ऑफ कंडक्टिंग इन्व्हेस्टिगेशन. आता वर्किंग हायपोथेसिसचा अर्थ लक्षात घ्या. हे हायपोथेसिस कधीही रिकॉग्नाइज केले जात नाही. तुम्हाला कधीही सायन्सच्या रूल्स मध्ये सायन्सच्या लॉज मध्ये वर्किंग हायपोथेसिस मिळणार नाहीत. हे काय आहे ते पण सांगतो. एखादा रिसर्च करताना आपल्याकडे काहीच बेसिक माहिती नसतं मग अशा वेळी ऍज अ बेसिस काही अजम्पशन तयार करण्यात येतात. ते अजम्पशन बरोबर आहेत की चुकीचे आहेत याप्रमाणे रिसर्च पुढे पुढे सरकवण्यात येतो आणि त्यानंतर अल्टिमेट रिझल्ट जो काय असेल तो डिक्लेअर करण्यात येतो. फॉर एक्झाम्पल जर एखादी प्रजाती आज मिळाली असेल त्या प्रजातीची आणि माणसाची कंपॅरिझन करण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातील. तर त्याला बोलता येतंय का त्याची स्वतःची भाषा आहे का त्याला चालता येतो का विचार करता येतो का मग हे झालं वर्किंग हायपोथेसिस. हे छोटे छोटे पर्याय ज्यावेळी कम्पेअर केले जातील त्यानंतर मग फायनल लक्षात येईल की जर या सर्व टेस्ट त्या प्रजातीने सॅटिस्फाय केल्या तर अशा वेळी आपण सांगू शकतो की होय त्या प्रजातीत आणि माणसामध्ये साधर्म्य आहे. मग अशा प्रकारे रिसर्चचे ज्या काही बेसिस असतात ज्या रिकॉग्नाइज केल्या जात नाही पण रिसर्चसाठी आवश्यक असतात त्यांना आपण वर्किंग हायपोथेसिस म्हणू शकतो. किंवा आपण जर एक्सरेच्या थिअरीचा जर विचार केला असेल तर ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं की एक्सरेचा फोटोग्राफिक प्लेटवर काहीतरी परिणाम होतो त्यावेळी त्यांनी वेगवेगळे मेटल ठेवले आणि बघितले कोणातून त्या एक्सरेज पास होत आहेत कोणातून होत नाहीयेत आणि असं करताना ऍक्सिडेंटल त्या लक्षात आलं की त्याची जी काही बोटाची हाडं आहेत ज्यामध्ये त्याने एक मेटलचा तुकडा पकडला होता ते हाडामधून एक्सरे जाऊ शकला नाही त्याची सावली फक्त फोटोग्राफीसाठी जे काही प्लेट वापरतात त्याच्यावर पडली. मग या ठिकाणी सुरुवातीला त्याने जे काही जे मेटल वापरत होता वेगवेगळे मेटलचे तुकडे टाकून तो जो काही एक्सपेरिमेंट करत होता त्याला आपण वर्किंग हायपोथेसिस म्हणायचं आहे. ते मेटलचे जे काही तुकडे होते त्यांची नावं काय ते कधीही रिकॉग्नाइज झाले नाही. फायनली रिकॉग्नाइज काय झालं तर माणसाच्या हाडातून एक्सरे जाऊ शकत नाहीत माणसाच्या मांसातून जाऊ शकतात आणि याच्यामुळे
हाडाची प्रतिमा जी आहे ती फोटोग्राफीच्या प्लेटवर येऊ शकते. मग अशा प्रकारचे हायपोथेसिस जे बेसिस आहेत, फाउंडेशन आहेत, पण रिकॉग्नाइज केले जात नाहीत कारण ते अर्ली स्टेप मानले जातात, त्यांना म्हणायचं वर्किंग हायपोथेसिस. हे टेम्पररी असतात, हे डेव्हलप होत जातात आणि ज्यावेळी फायनल रिझल्ट मिळतो त्यावेळी हे जे काही वर्किंग हायपोथेसिस आहेत ज्यांचा वापर करून तो रिझल्ट अचीव्ह करण्यात आला, फॉर एक्झाम्पल एक्सरेचा असेल, त्यांना म्हणायचे वर्किंग हायपोथेसिस. त्यानंतर डिस्कार्ड केले जाते आणि फक्त फायनल रिझल्ट जो काही असेल तो आपल्याला दाखवण्यात येतो. तर या ठिकाणी ही स्लाइड संपलेली आणि आपला चॅप्टर पण संपलेला आहे. सर्व स्लाइड आणि या चॅप्टर मध्ये जे काही शिकवलंय त्यापैकी जर काही शंका असेल तर आता अनम्यूट करून विचारा किंवा मेसेज करून विचारा. जर एखाद्याला पीडीएफ वाचायची असेल तर मी पीपीटीची पीडीएफ करून ती ग्रुपवर शेअर करतो, ती पण वाचून घ्या आणि त्याच्यानंतर जर काही शंका असेल तर व्हॉट्सअपवर विचारा. तर कोणालाही काही शंका नसं मानतोय, जर काय असेल तर याची पीडीएफ वाचा आणि व्हॉट्सअपवर मेसेज करा. हॅव गुड डे.